डिजिटल मीडिया कार्यशाळा याचा समारोप आता माझ्या भाषणानंतर होईल. संपेली कार्यशाळा त्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित हेमंत जाधवजी, समीर देसाईजी, संतोष कुटकजी, विकास माने, भारतीय जनता पार्टीच्या खूप चांगल्या कार्यकर्त्या. पण मला अचानक लक्षात आलं की ते ह्याही क्षेत्रात आहेत अशा उल्काताई मुकासदार. आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामुख्याने जो सेवा विभाग आहे त्यात त्या ऍक्टिव्हली काम करतात. म्हणजे पॉलिटिक्स म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते की प्रत्येक माणूस निवडणुकात लढवतो. फार मोठा वर्ग असा असतो की जो संघटनेसाठी काम करतो, सत्तेमधून सेवा ह्या विषयावर कॉन्सन्ट्रेट करतो. असे उल्काताई मुकासदार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुण असूनही या सगळ्या तुमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा डिजिटल अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, अन्य काही नावं बाहेर राहिली असतील तर मला क्षमा करा, पण सर्व मान्यवर आणि प्रामुख्याने पुणे पण बाहेरूनही बऱ्याच ठिकाणून आलेले डिजिटल मीडियामध्ये काम करणारे सर्व पत्रकार बंधू भगिनी. बऱ्याच वेळेला दिवसभरामध्ये सहभागी न होता समारोप करण्याचा एक धोका असतो की दुरुक्ती होते, डुप्लिकेशन होते. हा मुद्दा आधी मांडला जाईल तर तुम्ही नव्याने काय मांडताय. पण त्यासाठी दिवसभर येऊन थांबणं हे दोन कारणांनी शक्य नसतं. एक तर आपलं ते फील्ड नाही आणि दुसरं म्हणजे दिवसभर थांबण्या इतका वेळ नाही. एरवी सुद्धा 2 जिल्ह्यांचा पालकमंत्री आणि अगदी पुण्यापासून 10 मिनिटाच्या अंतरावर असणारे सोलापूर आणि अमरावती असा, बरोबर ना, 10 मिनिटांवर अमरावती, 2 जिल्ह्याचा पालकमंत्री, महाराष्ट्रातल्या 6000 महाविद्यालय आणि 78 विद्यापीठ अशांचा उच्च आणि जवळजवळ 350 पॉलिटेक्निक आणि 350 इंजिनिअरिंग अशा कॉलेजचं तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्रामध्ये 350 सूतगिरण्या आहेत, त्या सूतगिरण्यांचा टेक्स्टाईल मिनिस्टर आणि महाराष्ट्राच्या विधानसभा विधान परिषदेमधला आपल्याला कळणाऱ्या भाषेत मॉनिटर, वर्गाचा मॉनिटर असतो तसं मॉनिटर म्हणजे संसदीय कामकाज मंत्री, की ज्याच्यामध्ये अधिवेशन काळात सगळ्यांनी तू बस रे, तू बोलतोय असं प्रामुख्याने अध्यक्षाने करायचं असतं. अध्यक्षांना दिवसभराच्या कामकाजामध्ये मदत करायची असते. कुठला कायदा यावा, कुठलं विधेयक मागे घ्यावं वगैरे अशा अनेक गोष्टींमुळे. आणि मग पुण्यामध्ये कोथरूडचा आमदार, त्यामुळे जरी इच्छा असली अशा एखाद्या कार्यक्रमात जाऊ, ऐकू, कारण ऐकणं ही फार मोठी कला आहे आणि ती दिवसेंदिवस कमी होत चालली. समोरच्याचं ऐकण्याची काही इच्छाच नसते. माझं पहिलं ऐकतो, त्यामुळे दिवसभर ऐकावं अशाला वेळही नाही आणि हे माझं क्षेत्र पण नाही. आणि त्यामुळे मी समारोपाला आलो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे दिवसभरामध्ये इतकी सेशन झाली आहेत थोडी दुरुक्ती, पुनरावृत्ती, डुप्लिकेशन होऊ शकतं. त्याबद्दल मला समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काय वेगळं सांगायला नको की हे खूप नव्याने आलेलं आणि अतिशय जसं कोथरूडच्या बाबतीमध्ये म्हणतात की कोथरूड हे एशियातलं सगळ्यात फास्टेस्ट डेव्हलप, अतिशय गतीने प्रगत होणारं उपनगर आहे. पुण्याचा एक पार्ट आहे पण तो खूप फास्ट डेव्हलप झाला. तसं म्हणजे इथे असे रोज पावला माणसं म्हणतात काल इथे काही नव्हतं आणि एकदम 32 मजले झाले. तसं डिजिटलचं झालं की प्रिंट खूप वर्ष, म्हणजे आधी त्याची सुरुवात कधी वगैरे तुम्हालाच माहिती असेल, परंतु स्वातंत्र्याच्या आधीपासून राजे राजवाड्यांच्या काळामध्ये प्रिंट नव्हतं. लोकांना कळण्याची व्यवस्था दवंडी होती. ती दवंडी वाजवली, लोक हो असं घडलंय, हो तसं करा, हो. पण त्या काळात मला वाटतं ते प्रिंट होतं. तुम्ही एकदम नारदापर्यंत नेऊन पोचवलं किंवा आमची कुळी ही नारदापर्यंत आहे, ते ओके. पण प्रत्यक्ष प्रिंट पेपर हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पारतंत्र्याशी लढताना अनेकांनी वापरला. सावरकरांनी वापरला, टिळकांनी वापरला, मोठी यादी आहे. कधी प्रबोधनकार ठाकरेंनी वापरला. तो कालावधी खूप काळ चालला. मग इलेक्ट्रॉनिक आलं. इलेक्ट्रॉनिक तुमच्या डिजिटल इतकं फास्ट डेव्हलप नाही झालं, पण ते हळूहळू डेव्हलप झालं, सेटल झालं. डिजिटल मात्र आलं कधी आणि ते डेव्हलप झालं कधी, त्याचा समाज जीवनावर आणि प्रामुख्याने राजकीय जीवनावर परिणाम सुरू झाला कधी, हे कळण्याआधी ते खूप डेव्हलप झालं. असं ज्यावेळेला होतं
याला म्हणतात ॲब्रप्ट डेव्हलपमेंट, अचानक होणारा विकास. तर अचानक होणाऱ्या ॲब्रप्ट डेव्हलपमेंटमध्ये खूप त्रुटी राहतात. समजा आता प्रिंट मीडिया आहे, तो हळूहळू विकसित होत गेला. संपादकीय कसं लिहिलं पाहिजे, असं लिहू नये हो, जरा वेगळ्या शब्दात तेच लिहिता आलं असं की नाही, असं करत 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 आधी तळवलकरांपासूनची, गडकरींपासूनची मोठी परंपरा असणारा प्रिंट, त्या मानाने इलेक्ट्रॉनिकमध्ये कोणीतरी एक तळवलकर एक गडकरी होत नाहीये, पण तरी ते हळूहळू सेटल झालं की असं नाही दाखवता येणार हो, असं तुम्ही दाखवलं तर तुमचं मीडिया चालेल कसा. पण अशा प्रकारच्या दुरुस्ती होण्यापूर्वीच तुम्ही एकदम संपूर्ण समाज जीवनावर हावी होऊन गेलेला आहात आणि लोकांना तुम्ही संत्रस्त करून ठेवलेले आहात की असं काहीतरी घडलं रे घडलं की दुसऱ्या मिनिटाला तो, म्हणजे मी इथून बाहेर पडेपर्यंत डिजिटलवर तुमचं सुरू होऊ शकतं. तर त्यामध्ये दुरुस्त्या करायला वेळ मिळत नाही, कारण आम्ही ते चालवायचं असतो वेगाने. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या वर्कशॉपची फार आवश्यकता असते की ज्या वर्कशॉपमध्ये थोडं थांबून आपण सिंहावलोकन करतो. सिंहावलोकन हा शब्दही त्यातूनच आला की सिंह कधीही सरळ चालत नाही, तो मध्ये मध्ये ओळख बघतो, मध्ये मध्ये ओळख बघतो. तर शत्रू येणार आहे की नाही येणार आहे हे त्याला, तो जंगलचा राजा आहे, पण तो झालेल्या मार्गक्रमणेचा आढावा घेतो. सब ठीक चलाय ना, म्हणजे तो जंगल का राजा हो, सब ठीक चलाय ना. त्यामुळे दिवसभराच्या वर्कशॉपचा हा एक फायदा असतो की सगळं नीट चाललंय ना, काही गडबड चालली आहे, का आणखीन काही आहे, नवीन नवीन काय येत आहे. आणि असे वर्कशॉप खूप व्हायला पाहिजेत असं माझं मत आहे. आणि आज दिवसभरामध्ये तुम्ही अतिशय सिन्सिअरली हे अटेंड केलं, ग्रास्प केलं, ग्रहण केलं, याचा तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये उपयोग होईल. मुळामध्ये कुठल्याही प्रोफेशनचा हेतू काय हे कळल्याशिवाय त्या प्रोफेशनमध्ये मजा येत नाही. डॉक्टरांचा हेतू काय, पैसे कमवणं, दिसताना दिसतो की पैसे कमवणं, पण डॉक्टरांचं मूळ हेतू असला पाहिजे की मला माझ्या ज्ञानाचा उपयोग करून पेशंट नीट करता आला पाहिजे. पेशंट मिळेल डॉक्टर, तुम्ही देव आहात हो, देव आहात की बस पैसे मिळाले. तसं होतं का व्यवहारात? नाही होत. पण तसं होतच नाही असं नाही. कोल्हापूरला माझी सगळी ट्रीटमेंट म्हणजे मी आजारीच पडत नाही, आजारी पडलो तर एका गोळीत बरे करणारे आणि दुसरा 400 पेशंट डील करणारे, 10 रुपयेच फक्त फी घेणारे धर्माधिकारी डॉक्टर अजून जिवंत आहे. आता मुलंही डॉक्टर झाली तेव्हा प्रॅक्टिस करते. इथले आमचे अध्यक्ष डॉक्टर बुटाला असेल 20 रुपये घेतील, 30 रुपये घेतील, पण दुसऱ्या बाजूला असं येते डेड बॉडी नंतर उचलायचे पेमेंट भरपायला. त्याला हेतूच नाही कळला की तू डॉक्टर कशासाठी झाला. तसं तुम्ही डिजिटल मीडियामध्ये आला तर तुमचा हेतू काय? पैसे कमवायचे, प्रसिद्धी मिळवायचे, धाक निर्माण करायचंय का, काय करायचंय याची स्पष्टता जर आली नाही तर मग आज थोडा जो डिजिटल मीडियाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो झाला की हे कोणासाठी तरी काम करतं आणि ते कोणासाठी तरी काम करत असताना त्या माणसाशी निष्ठा नाही, त्या माणसाने त्यांना किती दिलंय म्हणून त्याच्यासाठी काम करतं, असे शिक्के बसायला लागतात. हे कळलं, ते वाचायला नको, ते चंद्रकांत पाटलांनीच ब्रीफ केलं दिसतं. आणि त्यामुळे डिजिटल मीडियाची एक मोठी ताकद अंकुश शक्ती म्हणून आहे. कंट्रोल सोसायटी, कंट्रोल सोसायटीमध्ये सोसायटीच्या प्युरिफिकेशनसाठी आहे, आपल्यासाठीच क्वेश्चन आहे कैसा कंट्रोल करतो, म्हणजे का उसको रात्री में MLA नाही ऐसा करू का, अशासाठी आहे का समाजासाठी आहे. आपल्या परंपरेमध्ये राजाचा राज्याभिषेक होतानाचा एक विधी आहे, झालं त्याचा इतिहास जमा झाला, पण विधी आहे की तो म्हणतो राजा सिंहासनावर बसल्यानंतर कहम दंडास्मी, म्हणजे मी आता राजा झालो, मला कोण दंड करणार, असं त्याने 3 वेळा म्हणायचं होतं. कोहम दंडास्मी, कोहम दंडास्मी, कोहम दंडास्मी. मग ऋषीने त्याच्या डोक्यावर एक दंड मारून म्हणायचं अहम दंडास्मी. अहम म्हणजे समाज, अहम दंडास्मी, त्याला शहाणपणा नाही करायचं, उतरू का देऊन तुला, अहम दंडास्मी, अहम दंडास्मी, हा विधी होता. तुमची भूमिका अहम दंडास्मीची की आम्ही तुम्हाला कंट्रोल करू, आम्ही तुला चुकीचं वागू देणार नाही, आम्ही ब्लॅकमेलिंग नाही करणार. ह्या विषयाकडे आपण एकदा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. तुमच्यातली जी चांगली युट्यूब चॅनल चालतात किंवा डिजिटल मीडियामध्ये काम करतात ती खूपच पॉप्युलर होत चालली ना, त्यांचं मोठं फॉलोईंग, त्यांच्यावर कोण शिक्का मारत नाही कोणाचे आहे, मी नाव सांगत नाही, पण ती सगळी तुम्हालाही माहिती आहे. आपण त्या रांगेमध्ये जाऊन बसू का? आता शेवटचा मुद्दा,
यात तुम्हाला भाषण करायला काय जात आहे, घर चालवायचं आम्हाला, काय मिळतं त्याच्यातून, किती जाहिराती मिळतात, जरा चार राजकीय नेत्यांना प्लीज केलं तर काय बिघडलं. तर यात काही गोष्टी करूया कलेक्टिव्हली. मला एक 4-5 वर्षापूर्वी तुमचा डिजिटल मीडिया हा शब्द एस्टॅब्लिश होत असताना राजा माने भेटले, जे लोकमतचे संपादक होते, फ्री जर्नलचे संपादक, माझे खूप परम मित्र. बार्शीत ते राहतात, तिथपासून माझं जाणं येणं. ते मला अचानक पुण्याच्या रस्त्यावर भेटले. मी गाडी थांबवली, राजा माने चालले होते चालत. म्हटलं, राजाभाऊ तुम्ही इथे कुठे? तर म्हणाला, अरे कमाल आहे, लोकमत मी सोडलं, पुढारी ट्राय केला पण काही जमलं नाही. पण आता मी ठरवलं की आपण डिजिटल मीडियामध्ये काम करायचं, डिजिटल मीडियावाल्यांची एक युनियन बांधायची. आता माझे 5,000 लोक कनेक्ट झालेले आहेत. त्यामुळे गुड, व्हेरी गुड, काय असेल तर मला सांगा. आणि मग 8 दिवसांनी त्यांचा मला फोन आला की आम्ही महाबळेश्वरला डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या 5,000 लोकांना अपेक्षित 2,000 लोक येतील, अधिवेशन करणार, तर तू आलं पाहिजे. मी येतो. शंभूराज देसाई म्हणून मंत्री आहेत, ते आणि आम्ही दोघे गेलो. 700-800 लोक होते, दिवसभराचं अधिवेशन होतं. मी खूप समजून घेतलं हे काय आहे वगैरे वगैरे. मग गेल्या वर्षीचं अधिवेशन कोल्हापूरच्या हायवेला काडसे देश माझ्या मठात 2200 जण होते. मग समजून घेतल्यामुळे मी असं मांडलं की बाबा रे, तुम्हाला तुमचेच पैसे जनरेट करायचे, तुम्ही कोणाचे नोकर नाही आहेत ना, तुमचंच मालकीचं ते युट्यूब चॅनल, तुम्हाला जाहिराती मिळणार, तुम्हाला काही प्रमाणात रॉयल्टी मिळणार, याच्यावर तुम्ही जगणार. तर मी नेहमी एक फॉर्म्युला मांडतोय, तो आपल्यासारख्या 141 कोटी लोकसंख्येच्या पॉप्युलेशनला प्रॅक्टिकल नाही आहे, महाराष्ट्राच्या 12.5 कोटी पॉप्युलेशनला प्रॅक्टिकल आहे, पण मी त्याचा प्रयोग करतोय. तो असं की मनी सेव्ह इज मनी अर्न. म्हणजे त्याला समजा 12,000 रुपये दर महिन्याला मिळत असेल आणि 20,000 रुपये त्याचा खर्च होत असेल, 20,000 मिळण्याची शक्यता नाही, त्यावेळेला त्याला 8,000चं त्याचं सेव्हिंग होण्यासाठी इतरांनी मदत करायची. म्हणजे काय, तर त्याला 5 लाखाचं आयुष्यमान कार्ड दिलं की ज्यामुळे महिन्याला 1,000-1,200 रुपयाचा औषधाचा खर्च वाचला. मनी सेव्ह इज मनी अर्न. त्याच्या मुलीची शिक्षणाची फी माफ करून टाकली, मग त्याला फी भरावी लागली नाही. मनी सेव्ह इज मनी अर्न. त्याला शक्य असेल, जसं आमच्याकडे कोथरूडमध्ये आम्ही समुत्कर्ष नावाने दुकान काढलेलं आहे, 20% डिस्काउंट आणि अतिशय टॉप क्वालिटीचा गहू, टॉप क्वालिटीचा तांदूळ, रांगा लावतात लोक, साखर. का तर मला ज्या प्राइसला मिळतो त्यातही मी तोटा सहन करून फॉरवर्ड करतो. मनी सेव्ह इज मनी अर्न. असं मनी सेव्ह इज मनी अर्न जर केलं त्याला एक बॅकिंग म्हणून, तर तो मग नाहीते धंदे करण्याच्या फार विचारात जाणार नाही. म्हणून मी राजाभाऊ असं म्हटलं की आता ट्रस्ट करू. कालच त्या ट्रस्टचं त्याला आपण म्हणतो की ATG वगैरे सगळं मिळालं. आता कल्पना काय आहे, तर ह्या ट्रस्टमध्ये माझी CSRची कॅपॅसिटी इतकी प्रचंड आहे. याचं कारण मी 14 ते 19 8 खात्याचा मंत्री होतो आणि आता मी 4 खात्याचा मंत्री आहे. राज्याचा 2 वेळा अध्यक्ष होतो, 2दा विधान परिषद होतो, आता विधानसभेत आहे. आणि काहीच लागत नाही. तुम्ही बघितलं असेल की शर्टचा रंगही बदलत नाही, पॅन्टचा रंग पण बदलत नाही. अनेक वेळेला बायको म्हणते अजून थोडा चेंज मध्ये काही आवश्यकता नाही, काय चाललंय बरं झालं. आणि त्यामुळे मी कामं केल्यानंतर लोकांना म्हणतो की राहू दे, मी बघू, नंतर मागेन तुमच्याकडे. आणि मग मी असं कुठे ना कुठे जोडतो. त्याच्यामध्ये मी राजाभाऊंना असं म्हटलं की ह्या ट्रस्टमध्ये आता मी तुम्हाला अँपल डोनेशन्स मिळतील असं पाहतो. यातून तुम्ही काय करायचं, 2 गोष्टी करा. आपल्या क्षेत्रातल्या सगळ्या पत्रकारांचं, डिजिटल मीडियामधल्या मुलींचं शिक्षण आणि आरोग्यासाठी मदत, ही तुम्ही अँपल म्हणजे स्काय इज द लिमिट. तुम्हाला मी बॅलन्स देणार नाही. तुम्ही मला सांगायचं की 10 ऍप्लिकेशन्स आले आणि साधारणतः मला 3 लाख रुपये लागतील, मग मी तुम्हाला 3.25 लाख रुपये देणार आणि तुम्ही सगळ्यांना बरोबर चेक देऊन टाकायचे. असं आता काल त्याचं रजिस्ट्रेशन झाल्यामुळे मला असं वाटतं की या प्रकारचे काही मार्ग अवलंबून आपण आपली रिक्वायरमेंट जर थोडी पूर्ण करू शकलो आणि ह्या प्रोफेशनला प्रामाणिकपणे न्याय देऊ शकलो तर त्याची आवश्यकता आहे. प्लस गव्हर्नमेंटने खूप गोष्टी केल्या पाहिजेत, खूप गोष्टी प्रिंटसाठी केलेल्या आहेत, त्या डिजिटलला कशा येतील असं बघितलं पाहिजे. त्यामुळे आता मला प्रेझेंटेशनच्या शेवटच्या पार्टमध्ये जे लक्षात आलं की उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने एक डिजिटल पॉलिसी केली आहे. मला ते डॉक्युमेंट आहे, मी सगळं वाचतो. माझ्याकडे हे खातं येत नाही, प्रामुख्याने देवेंजीकडे हे खातं येईल. देवेंजी हे काय नाही आहेत, ते खूप चांगले लॉयर आहेत, ते खूप चांगले पत्रकार आहेत. कारण प्रत्येक विषयाचं ग्रास्पिंग त्यांचं भयंकर आहे. ते मराठा
आरक्षणाचा कायदा करताना मी पाहिलं, एक हाती त्यांनी 3-3 वेळा वाचला, फुलस्टॉप कुठे चुकलाय, कॉमा कुठे चुकलाय, ह्याचा अर्थ काय चुकीचा निघू शकतो सगळं माहिती. तर त्यांच्याशी मी बोलतो आणि ही पॉलिसी महाराष्ट्रात कशी आणता असं बघू. पण त्यासाठी येत्या ऑक्टोबरमध्ये सरकार यावं लागेल. ते आणायला तुम्ही मदत करा असं म्हणणारा पॉलिटिशियन मी नाही. पण ते तुम्हाला जे करायचं ते करा. कारण मी याला कन्व्हिन्स आहे की 800 कोटीचं जर पॉप्युलेशन जगात असेल, त्यातल्या 142 कोटी आपल्याकडे, त्यातल्या प्रत्येकाच्या प्रत्येक क्षणाचं ठरलेलं आहे. मी आता इथे का आलो तर ठरलो, मग 1 तास आधी काय आलो ठरलं नव्हतं, 1 तासानंतर तुमच्याबरोबर काय नाही ठरलेलं नाहीये. ते तुम्ही रात्री झोपताना शांतपणे विचार केला तर यू विल एन्जॉय. आणि मग तुम्ही बिंदास जगा. काही मी पत्रकार, मी मुख्यमंत्री, मी मंत्री वगैरे काही बघा असं ठरलं नसतं 19ला गव्हर्नमेंट कसं काय गेलं असतं. मी राज्याचा अध्यक्ष होतो, 8 खात्याचा मंत्री होतो, डोळ्यात एकच गेलं सर. 161 मेजॉरिटी, 29 अपक्ष, 180 असताना सरकार गेलं कारण ते जायचं होतं. मग 2 वर्षांनी कसं आलं, 40च्या फरकाने कधी सरकार बदलत आहेत. मध्य प्रदेशमध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट गेलं तर 2 कमी होतं, 2 वर्ष लागली, 2 मिळून आलं. कर्नाटकमध्ये सरकार गेलं 3चा फरक होता, 2 वर्ष गेली आलं. इथे 40चा फरक होता. असं कसं काय कोणी 40 कधी बाहेर पडत, पडलंय बाहेर, ठरलं होतं तिथे वरती. मी तुम्हाला काही अपील करायला आलो नाही की पुन्हा सरकार येईल तर येण्यासाठी तुम्ही मदत करा. मी असं म्हणतोय की आता 10-20 दिवसावर काय माहित नाही, तर कोणते ते छापेल की याने आचारसंहिता येत क्या. 10-20 दिवसावर आचारसंहिता आली आणि आचारसंहिता लागली की आम्हाला आमची गाडी पण वापरता येत नाही, डिजिटल पॉलिसी कुठून करू. त्यामुळे आपल्याला नवीन सरकार जे येईल ते आमचं येईल असं आम्हाला कॉन्फिडन्स आहे. पण ते येईल त्यावेळेला आपण टॉप प्रायोरिटीने आपण हे करू. शेवटचा मुद्दा जो आहे तो थोडासा आम्हा सगळ्यांचा पर्सनल आहे. तुम्ही आम्हाला मगाशी म्हटल्यामुळे दंडशक्ती म्हणून खूप ठोका, बिलकुल काळजी करू नका. कारण आईने प्रेम करायचं असतं, तो तुमचा रोल नाहीये. बापाने मारायचं असतं, दहशत निर्माण करायची असतं, ठिकाणावर आणायचं असतं. तेव्हा तुम्ही आई नाही, तुम्ही बाप आहात, तुम्ही ठोका आम्हाला. पण ठोकताना आपण अन्याय करत नाही तेवढं बघा. एक उदाहरण देतो. मी परवाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा बारामतीला गेलो त्यावेळेला पत्रकारांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारला. तुम्ही मला प्रश्न काय विचारला की तुमचा जो परंपरागत वोटर आहे तो घड्याळाचं बटन दाबेल. म्हटलं हो दाबेल, कारण त्याला माहिती आहे की हे बटन दाबलं तर शरद पवार हरणार आहे. प्लेन होते. तुम्ही त्याचा इतका बाऊ केलात की मी बारामतीत जाऊन शरद पवारांना हरवण्याची भाषा केली तर केली ना. दिस माय अजेंडा बाबा. त्या अजेंडावर पश्चिम महाराष्ट्रात मी काम उभं केलं. अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार बोलायला कोण तयार नव्हतं. पण मी रोज उठून त्यांना अंगावर घेतलं. त्यावेळेला अजित पवार त्यांच्या बरोबर होते आणि त्यामुळे रांगेने पश्चिम महाराष्ट्रामध्ये बीजेपी उभी केली ना आम्ही. आताही एवढ्या पडझडीच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे 6 आहेत, आमचे 4 आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मतदानामध्ये 2 लाख मतांनी आम्ही जास्त. त्याचं कारण मी नेहमीच त्यांच्या अंगावर गेलो, नाही चालणार तसं मी गेलो. पण ते इतकं चालवलं की ह्यांनी शरद पवारांचा पराभव करायचा म्हटलं. काल बऱ्याच दिवसाने मला न्याय मिळाला. काल मी नाव सांगत नाही पण एका पत्रकाराची मुलाखत चालली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी इतक्या दिवसाने प्रश्न विचारला. समजा चंद्रकांत पाटील नावाचा पत्रकार आहे, दुसरा मुलाखत घेतोय की चंद्रकांत पाटील बारामतीत जाऊन बोलले हे काय बरोबर नाही झालं, त्याच्यातून त्यांना सहानुभूती मिळाली. पत्रकाराने माझं समर्थन असं केलं जे आता मी म्हटलं की तो शरद पवारांची मी पूजा करणार आहे असं म्हणणार. तो असंच म्हणणार ना किंवा शरद पवारांना हरवायचं असेल तर बटन इथून तुम्ही घड्याळाचं बटन दाबलं की तिथून कमळावर चिन्ह उमटणार आहे असंच म्हणणार ना मी. हे पत्रकाराने म्हटलं जे त्यावेळेला म्हणायची आवश्यकता होती. एवढाच न्याय देता आला तर मी काय घाबरत नाही म्हणत, काय करत एवढाच न्याय देता आला तर द्या. किती कॉन्ट्रोवर्सी माझ्यामध्ये क्रिएट केली जाते. आता एखादं उदाहरण मी संपवतो. पैठणला मी गेलो, मी शिक्षण मंत्री आहे. तिथे आपण एक संतपीठ दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत आहे. त्यांना आम्ही 31 कोटी दिले म्हणून माझा सत्कार. आता
आपल्या समाजाला सवय काय लागली की ते 31 कोटी दिले बाजू नवीन आपण काहीतरी मागत असतो. म्हणजे मी कधी गमतीने गावांना गेलो की म्हणतो की तुम्ही आता होते आमच्या गावात एक एअरपोर्ट करा असं मागणार, असं दिसतंय मला. तसं ते म्हणाले की आम्हाला अजून एक 42 कोटी लागतात. आता भाषणात मी काय म्हणालो, भाषणात मी असं म्हणालो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे मी त्यांचं कौतुक केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कर्मवीर भाऊराव पाटलांनी भीक, तर फक्त वर्गणी मागायला पाहिजे होतं, पण त्या वर्गणी शब्द नव्हता, भीक मागून संस्था उभ्या केल्या. आणि तुम्ही उठसूट सरकारकडे मागता, जरा जा लोकांकडे मागा. मी पैठणमधून बाहेर पडेपर्यंत तुम्ही सगळ्या डिजिटल मीडियावरून सुरू केलं की मी त्यांना भिकारड्या काय काय म्हटलं. अरे बाबा मी नाही म्हटलं असं, मी असं म्हटलं, कौतुक केलं की त्यांनी. पण मग दलित संघटना रस्त्यावर आल्या आणि इतकं प्लॅन्ड असतं की बाज, जसे काही आता आंदोलन करणारी बॅगा घेऊन बसलेलेच असतात. तुम्ही निवडून दिलं की लगेच मी पैठण गाव गाव आंदोलन सुरू झालं आणि त्याच्यातून माझ्या शाही काय फेकली, काय 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 झालं. आता पुढे जाऊन एक पत्रकार पुन्हा माझ्या मागे कसं उभं राहिला, राज ठाकरेंचा मला फोन आला. राजसाहेब माझे परममित्र आहेत, उद्धवजी माझे परममित्र, त्याच्यावर खूप तुम्ही टीव्हीवर चालवता, मी त्यांना चॉकलेट दिले वगैरे. आता ती चॉकलेट द्यायचा किस्सा सांगून तर मी संपवतो, नाही त्या गमती जमती कधी संपत नाही. राजसाहेबांचा मला असंच मी एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाषण करत होतो, ते त्यांच्या स्टाईलने माझ्या पीओ ओरडले, हे त्याला सांगा आजचा फोन आहे दे. मग मी भाषण दाखवून फोन घेतला. म्हटलं असं काय, ते म्हणाले की मी तुला प्रबोधनकार ठाकरेंचं एक पुस्तक पाठवलं, त्या पुस्तकामधले काही पॅराग्राफ मी अंडरलाईन करून पाठवतोय, ते घेऊन तू उद्धव ठाकरेंसहित सगळ्यांना भेट. मग मी लगेचच त्यांनी पाठवलेलं पुस्तक त्यांनी अंडरलाईन केलं, पाहिलं. काय होते पॅराग्राफमध्ये असं होतं की प्रबोधनकार ठाकरे हे कर्मवीर भाऊराव पाटलांना खूप मदत करायचे, कारण कर्मवीर भाऊराव पाटलांचे गावोगाव भटकायचे, धान्य गोळा करायचे, वसतिगृह चालवायचे, मुलींचे शिक्षण करायचे. तर एकदा कर्मवीर भाऊराव पाटलांना घेऊन प्रबोधनकार ठाकरे, तर मी बोलत नाहीये पुन्हा एकदा, ते प्रबोधनकार ठाकरे पुस्तकात आहे, ते आठवणी लिहित आहेत. प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटलांना घेऊन महात्मा गांधींकडे, आणि महात्मा गांधींकडे जाऊन ते काय म्हणाले, जे राज ठाकरे मला सांगितलं, तर तू कशाला बोलतोय, म्हणजे घाबरत नाही, पण काय म्हणाले का, अरे आपण नेहमी नीट मांडणी केली पाहिजे. प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटलांना घेऊन महात्मा गांधींकडे जाऊन असं म्हणाले की महात्मा गांधी माझ्या कर्मवीराला भीक द्या. त्यावर गांधी काय म्हणाले की मैं भीक मंगा, मैं तुमको कहा से भूक देऊ. हा बरोबर. मग त्यावर प्रबोधनकार म्हणाले तू श्रीमंत भिकारी आहेस, आम्ही गरीब भिकारी आहोत, आता काय करावं. आता मी काय वेगळं म्हटलं आणि तुम्ही काय दाखवलं. माझ्यावर शाही, माझ्या डाव्या डोळ्यामध्ये कॅन्सर झाला होता, त्याचं ऑपरेशन झाल्यामुळे पांढरा भाग जो असतो स्कीर तो मध्ये आर्टिफिशियल आहे, नेम धरून मारल्यासारखं बरोबर त्या डोळ्यावर शाही मारली. आणि ती शाही मारलेली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही दाखवत बसलात की काय प्रताप गाजवला, कसा नेम धरून शाही मारली. तुम्ही पत्रकार आहात, मी बोललो काय, अर्थ काय निघतो, प्रबोधनकार काय म्हणाले, कर्मवीर काय म्हणाले, महात्मा, तुमचा काही अभ्यास नसल्यामुळे तुम्ही मला ठोकून घेतलं. आम्ही आमच्या कर्तृत्वानेच मोठं होऊ, तुम्हाला छापावंच लागेल आमचं कर्तृत्व, पण तेही नका छापू, पण त्यातून तुमच्यावर शिक्का बसेल की तुम्हाला कोणाची तरी पेड आहात. त्यामुळे अशा प्रकारच्या वर्कशॉपमधून स्किल वाढवा, डेडिकेशन वाढवा, आणि सगळ्यात महत्वाचं आगामी सगळा काळ विश्वासार्हतेचा आहे. जगभरामध्ये भारतीय युवक युवतींची डिमांड म्हणजे किती, तर आता जर्मनी 4 लाख मागते संख्या. का त्या डेलिगेशनमध्ये मी दुभाषेच्या माध्यमातून बोललो, तर ते म्हणाले कशासाठी मागताय तुम्ही आमचे लोक. त्यांनी काय म्हणावं काय, त्यांचा जो गैरसमज आहे, तुमचे लोक खूप प्रामाणिक आहेत, तुमच्या लोकांचं मिशनशी बाउंडिंग फार चांगलं असतं. वा वा वा, काय गैरसमज. पण 10,000 पहिले सिलेक्ट झाले, चालले आता जर्मनीमध्ये. त्यामुळे आगामी सगळा काळ जग प्रामाणिकता मागणार आहे. इफिशियन्सी नसेल चालेल, हे बहुत सच्चा आदमी आहे भाई, असं प्रामाणिकता मागत असताना एक टेम्पररी लाईफ जगू नका. तुम्ही अशा प्रकारे कोणाला ते बदनाम करून सुपारी घेऊन टेम्पररी लाईफ जगता, लॉंग टर्म काही मजा येणार नाही. आणि त्यामुळे सातत्याने हे वर्कशॉप करा, त्याच्यामध्ये जिथे जिथे माझी मदत लागेल सांगा. सरकार दरबारी जोडलेले सगळे विषय पूर्ण करतो. सिद्धार्थने राजवंशी टायप करून त्या ट्रस्टमधून
असे कोण कोण जे घरी आजारपण आलं, मुलीचं शिक्षण अडलंय, अशा सगळ्यांची स्कॉलरशिप घ्या. मी राजाभवनात जे प्रॉमिस केलं आहे ते तुम्हाला सांगतो. राजाभवनात म्हटलं की मी ऍडव्हान्समध्ये तुमच्या अकाउंटला 5 कोटी आणून ठेवणार नाही, पण तुम्हाला तुमच्या मेंबर्सला, तुमच्या पत्रकाराला लागणारे पैसे आणि सॉरी तुला नाही यावं लागतं असं म्हणावं लागणार नाही, असं मी त्यांना प्रॉमिस केलं आहे. त्यात सुद्धा तू या सगळ्यांना इन्व्हॉल्व होऊ घे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र साड्या तेवढा एकच साड्या गुप्त बैठका कुठं असतील नाही, आमची काही अडचण नाही. आमच्या आम्ही घरी जाऊन आला